चिंगी, मला श्रीमंत मुलं आवडतात. गण्या, मी तर लपाछिपी खेळताना आमच्या 4 व्हीलरमध्ये जाऊन लपतो. चहाला अमृततुल्य म्हणणे म्हणजे सिगरेटला चैतन्य कांडी, तंबाखूला चैतन्य चूर्ण आणि दारूला चैतन्य काढा म्हणण्यासारखं आहे. लग्नाच्या 18 वर्षानंतर बायको, मला पिझ्झा खायचा आहे. नवरा पिझ्झा आणून देतो. बायको, थँक्स. नवरा, फक्त थँक्स. बायको लाजून, ईश, मग काय आता आय लव्ह यू वगैरे म्हणू का? नवरा, फालतूपणा करू नकोस. अर्धा अर्धा कर, नाही तर एका बुक्कीत दात पाडीन. ट्रेन में 2 मुसाफिर. पहला, ये व्हाट्सएप और फेसबुक इंसान को बहुत आगे ले जाएगा. दूसरा, वो कैसे? पहला, अब मुझे ही देख लीजिए, 2 स्टेशन पहले उतरना था. 75 वर्षावरील नागरिकांना एस टी प्रवास फ्री करणे म्हणजे ज्यांना दात नाहीत त्यांना मटण फ्री देण्यासारखे आहे. नज़र चेक करवाने गया था. डॉक्टर ने पूछा, ये कितने का नोट है? मैंने कहा, बाहर धूप में चेक करके आता हूँ. बाहर निकला तो 2000 का था. फिर क्या? डॉक्टर आज तक ढूंढ रहा है. सगळेच शुभचिंतक चांगले असतात असे नाही. काही शुभचिंतक तुमचं शुभ होताना चिंतित होणारे पण असतात. माणसाला फुकट गेलेल्या वेळेची किंमत तेव्हाच कळते जेव्हा फोन चार्जिंगला लावून बटन चालू करायचं राहूनच जातं. कोणत्याही राजकीय नेत्याचा झालेला अपमान हा त्या नेत्याचा, पक्षाचा, कार्यकर्त्याचा, राज्याचा अपमान असतो. पण त्याच नेत्याची संपत्ती कधीच पक्षाची, कार्यकर्त्याची नसते. सिंगल असणं हे कारल्यासारखं असतं. कडू असतं पण आरोग्यासाठी चांगलं असतं. केमिस्ट्रीच्या वर्गात सर पिंकीला विचारतात, सर पिंकी सांग नायट्रेट काय आहे? पिंकी, सर तुम्ही पण ना आता विचारतच आहात तर तुमच्यासाठी 2000 रुपये प्रति नाईटचे.